वतीनं आयोजित या सत्कार समारोहासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांनी अतिशय सुंदर आता आपल्याला मार्गदर्शन केलं. असं म्हणायचे पूर्वी की पोलीस से न दोस्ती अच्छी न दुश्मनी अच्छी. दोन म्हणी खूप प्रसिद्ध होत्या पूर्वी काळी की पोलीस से न दोस्ती अच्छी न दुश्मनी अच्छी आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये म्हणायची. त्याच्यामध्ये आता दवाखान्याची पायरी कधी चढू नये हे एक मन आता नवीन त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. परंतु पोलीस से दोस्तीनं अच्छी न दुश्मनी अच्छी पैकी खरोखर त्यांच्याशी दोस्ती व्हावी असं वाटावं असं अपवादात्मक व्यक्तिमत्व असलेले आणि ज्यांनी अतिशय सुंदर असं भाषण केलं. अतिशय चांगली शायरी ते बोलतात. त्यांचं पाठांतर खूप चांगलं आहे. मुखोद्गत ज्याला आपण एखादी गोष्ट असणं म्हणतो की एकदा सुरू झालं की थांबतच नाही अशी सरस्वती त्यांना प्रसन्न आहे. नावच गजानन आहे. बाकीची कृपेबद्दल मी काही बोलण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. असे श्री गजानन भातलवंडेजी त्यांना मी म्हणालो होतो अगोदरच की आजचा दिवस तुमचा आहे. खरं तर आम्ही बोलण्याची आवश्यकता नाही. आज तुमचं सखोल मार्गदर्शन हे आज झालेल्या सगळ्या माझ्या पोलीस बांधवांना झालं पाहिजे. कारण मला वाटतं की नायक चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. त्याच्यामध्ये तो उल्लेख खरं तर चुकीच्या अर्थाने आहे. तो इथे बसत नाही पण चांगल्या अर्थाने तो उल्लेख तुम्ही घ्यावा. त्याच्यामध्ये अनिल कपूर अमरीश पुरीला असं म्हणतो की तुम्हारे 30 साल का तजुर्बा और मेरे 1 साल का तजुर्बा ऐसा मिलके 31 साल का मेरा तजुर्बा हो गया. तसं तुमचं इतक्या वर्षाचा अनुभव आणि तुमचं बोलणं आणि त्यांची नवीन झालेली निवड असं मिळून त्यांनी ताबडतोब अनुभव संपन्न व्हावं अशी माझी त्यामागची भूमिका होती. आणि त्याच्यामुळे आज तुम्ही सखोल बोलणं चांगलं त्यांना सगळं सांगणं कारण की शेवटी आज हे सगळे नवीन झालेले जे माझे पोलीस आहेत महिला आहेत पुरुष आहेत दोन्ही आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणत्या क्षेत्रात पाय ठेवत आहेत आणि तो प्रवास त्यांचा कसा घडणार आहे त्याच्याबद्दलचं तुमच्या एवढं चांगलं मार्गदर्शन त्यांना कुणीही करू शकत नव्हतं. त्याच्यामुळे आजचा खरं तर कार्यक्रम तुमचा आणि दिवे साहेबांचा होता. तुमच्या दोघांचं मार्गदर्शन हे त्यांना सखोल पद्धतीने झालं पाहिजे असं माझ्या अंतःकरणापासून इच्छा होती. मी म्हणालो होतो राजगिरे सरांना की 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक ह्यांचे सगळ्यांचे सत्कार आज तुमचा दिवस आणि दुसरं ह्यांचं मार्गदर्शन. बाकी आम्ही तसं ताटामध्ये चटणी लोणचं वगैरे असतं ना तसे आम्ही मी अभयजी शरद आम्ही सगळे तसे आहोत म्हटलं. परंतु मुख्य जो कोर्स आहे मुख्यची भाजी चपाती आणि आता रसाचा मोसम आहे तर आमरस. आता आमरस कसा असतं हे तुमचं भाषण ऐकलं तुम्हाला कळालं. तर असा हा सगळा चांगला कार्यक्रम व्हावा. तुमच्या सत्काराला जास्तीत जास्त वेळ दिला जावा. कारण मला वाटतं ग्रामीण भागातनं तुम्ही सगळेजण आलात. तुमच्या पालकांना यायला तुम्हाला यायला वेळ झाला. 11ची वेळ होती ती 11:30 झाली. 11:30ची वेळ 12 झाली. 12 वाजता माझ्या लक्षात आलं की ही आता 12:45च होणार. कारण आम्हाला एवढ्या कार्यक्रमांचा अनुभव आहे की एखादा कार्यक्रम जर लांबच असेल तर तो लांबून कुठं जाऊन थांबू शकतो याचा अंदाज आम्हाला आधीच आलेला असतो. त्याच्यामुळे 12:45चा अंदाज मी 100% केला होता आणि तो अंदाज खरा ठरला. आपला हा कार्यक्रम 12:45 सुरू झाला. त्यांना मी फोनवर एवढंच सांगितलं की सत्काराला जेवढा वेळ लागला तेवढा लावतो. त्या सगळ्यांचे सत्कार त्यांच्या आई वडिलांचे सत्कार हे निवांत होऊ द्या म्हणलं. त्याला तुम्ही वेळ लावू नका. आम्हाला बाकी टायमर द्या. जसं शरद म्हणाले त्यांच्या स्पर्धा परीक्षेत आलेत ना ते वक्तृत्व स्पर्धा असतात त्या टायमर असतो 5 मिनिट 6 मिनिट 7 मिनिट 5 मिनिट झाले की बजर वाजतो. म्हणजे पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला उरकायचं आहे. तसा बजरन टायमर आम्हाला लावा म्हटलं. पण सत्काराच्या कार्यक्रमाला बजर आणि टायमर लावू नका. ही तुमच्या जीवनातली अविस्मरणीय गोष्ट आहे. आणि फक्त तुम्ही पोलीसमध्ये पास झालाच तुमची निवड झाली ह्याला मी अविस्मरणीय मानणार नाही. तर आपल्या गुरुच्या साक्षीनं त्यांच्या ह्या घरात तुमचा सत्कार व्हावा हा सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग आहे. तुमचे अनेक सत्कार होतील परंतु हा सत्कार हा सर्वोच्च असेल असं मला वाटतं. म्हणून मी म्हणालो होतो की त्याच्या सत्काराला किती जरी वेळ लागला तर तुम्ही लागू द्या. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही हायगाई करू नका कंजूसी करू नका. काय असतं संयोजकांचं आमच्यासारख्या पाहुण्यांना बोलवलं भातवंडीजी सारख्याला बोलवलं अभयजी सारख्याला बोलवलं त्यांच्यावर एक प्रेशर असतं की आपण पाहुणे बोलवले तर त्यांची परवड होऊ नये. त्यांना आपण योग्य वेळ दिला पाहिजे अशी त्यांची भावना असते हे मी समजतो. परंतु आमचंही कर्तव्य आहे की कार्यक्रमाचं जे मुख्य गोष्ट आहे त्याच्याकडे आम्ही स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे. त्याला वेळ दिला पाहिजे अशी भावना आम्ही जर त्यांच्याकडे व्यक्त केली मला खात्री आहे की ज्यावेळेस त्यांना असं म्हणालं असेल ना तरी श्वास सोडला असेल. बरं जर आपल्या पुढे आलं तर आपल्याला सगळं सोडून त्या कर्तव्यपूर्तीसाठी जावं लागतं. हा तुमच्या सत्कार समारोहातला तुम्हाला मिळालेला पहिला धडा आहे आणि तो दिवे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळाला आहे. मला पूर्ण खात्री आहे भातवंडीजी सारख्या त्यांच्या सुद्धा मनामध्ये आता काय काय चालू असेल. त्यांच्या मोबाईलवर आता किती मिस कॉल पडले असतील किती छोटे छोटे मेसेज पडले असतील
याची काही मर्यादा नसते. कार्यक्रमांना जेव्हा पुढाऱ्यांना बोलवलं ना निवांत राहा, पुढाऱ्यांकडे भरपूर रिकामा वेळ असतो, त्यांना काही काम नसतं. परंतु डॉक्टर आणि पोलीस हे जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला बोलवता तेव्हा ह्याची काळजी घ्या की त्यांना लवकर मोकळं केलं पाहिजे. कारण डॉक्टरांची वाट पेशंट बघत असतात, त्यांना खूप डॉक्टरांची आवश्यकता असते. आणि पोलीस विभागावरती तर विचारूच नका. कनिष्ठांचा दबाव, वरिष्ठांचा दबाव, लेफ्टचा दबाव, राईटचा दबाव, खालचा दबाव, वरचा दबाव, एवढ्या दबावात ते काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांना लवकर आपण मोकळे केलं पाहिजे याची जाणीव कार्यक्रम ठेवणाऱ्या सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे स्नेही आणि हे लातूर आहे पिल्लू, आम्ही एकदा मुंबईला गेलो होतो. म्हणजे माणसाची क्रेज काय असते आणि माणूस हिरो कसा होतो, स्टार कसा होतो याचा अनुभव मी मुंबईमध्ये घेतला. आपल्या जिल्ह्याचे आपल्या लातूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी पालकमंत्री अमित देशमुख साहेब मंत्री झाले होते. त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे गेलो होतो. तर त्यांनी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर आता एवढ्या लांबनं लातूरवरनं सगळे सहकारी आले म्हणून एक जेवण सगळ्यांसाठी आमच्यासाठी ठेवलं होतं. आणि आम्हाला शपथविधीच्या नंतर त्या जेवणाच्या कार्यक्रमाला तुम्ही पोहोचा, आम्ही आलोच असा निरोप आला. आम्ही सगळेजण तिथे गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर आता मंत्री महोदय शपथविधी झाला, गर्दीतनं निघायला वेळ होतो, मीडियावाले बाईट घेतात, वेगवेगळ्या कारणाने वेळ होत असतो, त्यांना पोहोचायला वेळ झाला. तोपर्यंत आता काय करणार ना, तिथं बसून तरी आपण ते आल्याशिवाय जेवता येईना, सगळं सोपं नाही ना. त्यांनी यावं लागतंय, त्यांना नमस्कार चमत्कार व्हावा लागतो. मग मुख्य पाहुणा आल्या, माणूस आल्यानंतर आपल्याला जेवता येतं, बरं वाटत नाही. पण आम्ही जेवण आम्ही सगळे शांत निवांत खुर्चीत बसलो. पण निवांत आणि शांत बसतील ते अभय साळुंखे कसं, ते त्यांना काही त्या हॉलमध्ये मन लागलं नाही. उठले आणि त्या मरीन ड्राईव्हला फिरायला गेले चालत. म्हणजे आता आपलं असतं ना, मुंबईत गेलो की आपण ज्या 4-5 गोष्टी बघण्याची इच्छा असते त्याच्यामध्ये ते मरीन ड्राईव्हला फिरणं फार नाद आहे आपल्याला. ते समुद्राच्या लाटा वगैरे, ते वातावरण त्याची आपल्याला फार आवड असते. आपण चित्रपटातही पाहतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणे. तर तसं अभयजी उठले आणि बाहेर गेले. आता बाहेर गेल्यानंतर त्या मरीन ड्राईव्हवर जे मुंबईचे लोक होते त्याच्यापैकी अशा ज्या तरुणी होत्या, त्यांनी ह्यांना बघितलं, ओ माय गॉड, ह्यांना बघितलं. आता ओ माय गॉड म्हणलं तर अभयजीला कळालं काही ते ओ माय गॉड वाले नाहीये. अरे देवा, तर तुम्ही तेच का म्हणले हे लातूर आहे पिल्लूवाले. यांनी फक्त हो म्हणायला उशीर होता. त्याच्यानंतर जे सेल्फी काढल्या त्या पोरीने यांच्यासोबत मी विचारूच नका. फक्त एवढं चांगलं झालं की तेवढ्या सगळ्या सेल्फी लातूरला वहिनीपर्यंत पोहोचल्या. आणि आम्ही कधी सांगितलं आपलं द्यावं झाकून असं म्हणतात, त्यामुळे आम्ही कधीही कळू दिलं नाही. इतकी ज्यांची क्रेज झाली. म्हणजे एक भाषण, वक्तृत्व काय कला असते बघा. एक भाषण माणसाला कुठल्या कुठं पोहोचू शकतं. ती टाऊन हॉलची ती ऐतिहासिक सभा, त्याच्यात अभयजींनी केलेलं भाषण, त्याच्यानंतर त्यांची वाढलेली रेंज ज्याला आपण म्हणतो. नंतर काय, अगोदर रायफल होती साधी, त्या भाषणानंतर डायरेक्ट AK-47च झाली. असे अभय साळुंखे, त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. पातळणीजींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला की मी काही रात्री सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घालवल्या. तर त्यांचा प्रवासच कसा झाला. मनसे, अगोदर शिवसेना, पुन्हा मनसे, पुन्हा शिवसेना, म्हणजे तिन्ही पक्ष त्यांचे असे झाले की ज्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला जाणं रोजच होतं. परंतु आता ज्या पक्षात आले त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाण्याची फारशी आवश्यकता पडत नाही. भेटी कमी झाल्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगतंय की आपण कुठं राहावं याचं खूप महत्व आहे. तुम्ही आतापर्यंत जिथं राहिला तिथं पोलीस स्टेशनला जाणंही आलं, राहणंही आलं. आता जिथं आला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जायची कधी वेळ तुम्हाला येणार नाही. पण हे सगळे राजकीय पद्धतीचे गुन्हे होतात. त्यांनी पोलीस स्टेशनला आंदोलन होतात, गुन्हे दाखल होतात, त्याच्यामुळे तुमचा वेळ जातो का नाही. तुमची ऑक्युपन्सी राहते का नाही तुमच्या रेकॉर्डची. अहो, हिंचे जर गुन्हे मागे घेतले तर तुमचा रेकॉर्ड एवढा फ्री होईल ना. थोडी तुमची ऑक्युपन्सी त्या रेकॉर्डची फ्री होईल, तुमच्या मागचं काम कमी होईल, कोर्टामध्ये जाणं कमी होईल, त्यांचा वेळ वाचेल, तुमचा वेळ वाचेल. पण कोर्टात त्याला एकट्याला जावं लागत नाही, ह्यांना पण यावं लागतं. म्हणजे तुम्हाला जावं लागतं कोर्टात ह्यांच्यामुळे. त्याच्यामुळे जर का मला करा ताबडतोब क्रांती, त्याला वेळच नाही. आणि राजकीय गुन्हे बरं जे तिथं सभागृहात बसलेत ना त्यांनाही माहिती आहे राजकीय गुन्हे, त्याच्यामध्ये चूक काही नाही. जेव्हा तुम्हालाही माहिती आहे तर निर्णय घ्यायला अडचण काय, करून घेतले पाहिजे. त्याच्यामुळं
मला वाटतं की बरेचसं रिकव्हर होऊन जाईल. तुमचं जे डाटा आहे होण्याच्या उंबरठ्यावरती आहे आणि अतिशय म्हणजे करायची ज्याची पण वेळ येते त्याच्या छातीत धडकीच भरते. आता हे तिघं बोलल्यानंतर आपण काय बोलायचं हा खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे पडतो. तरी आम्ही हिमतीनं बसून राहतो आणि शेवटी भाषण करतो. म्हणजे आमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे की तुमच्या एवढ्या अस्खलित भाषणानंतर सुद्धा आम्ही उठण्याचं बळ दाखवतो आणि उठून 4 शब्द बोलतो. ही आमची किती मोठी हिंमत असेल. माझे सहकारी NSUIचे तुम्ही प्राध्यापक कधी झाला? तुमचा उल्लेख प्राध्यापक केला ना पण तुम्हाला कल्पना ऍडव्होकेट झाले ते आता NSUIचे अध्यक्ष आहेत, ऍडव्होकेट आहेत आणि आता महाराज होणार. पण मला भातवंडीचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की शरदला निवृत्तीपर्यंत महाराज होण्याची संधी आहे आणि तुम्हाला निवृत्तीनंतर महाराज होण्याची संधी आहे. आता निवृत्तीनंतर माणसाला काहीतरी गुंतवणूक पाहिजे ना. वेळ कसा जाईल माणसाला. त्याच्यामुळे भातवंडीची अतिशय उत्तम संधी आहे. आता इंदोरीकर महाराज वरचीवर वय होत चाललंय. त्याच्यामुळे आपण सक्रिय होऊपर्यंत ती पताका शरद आपल्या खांद्यावरती घेऊन मिळवतील. असं तुमच्या दोघांचं अतिशय उत्तम कॉम्बिनेशन या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकतं आणि तुमच्या जेवढे इनपुट्स आहेत तोपर्यंत शरदला देत राहा. त्यांच्या कीर्तनामध्ये ते कुठे ना कुठे तरी त्यांच्या कामी सतत येत राहते. तसं पहिले तर तारीखच देत नाही. तारीखच नाही म्हणून सांगतात. जसं जसं तारीख नाही बनली करणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर तुमची मनोगत खूप गरजेची. आम्हाला तुम्हाला ऐकायचं, आमचं ऐकवायचं नव्हतं. आज प्रसंग तुमचा आहे, आज दिवस तुमचा आहे. तुम्ही ज्या कष्टात इथपर्यंत पोहोचलेले आहात त्याचा हा दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोघं बोललात. तुमचं खरं तर खूप आम्ही अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. आणि एवढं कायम लक्षात ठेवा आयुष्यामध्ये किती जरी आपण इथं काही जरी वाटलं वेळ घ्यायचा थांबायचं, बोलायचं थांबायचं नाही. बोलायचा शेवटच करायचं. आपण बघितलं असेल अनेक वक्ते बोलताना अमिक होतात, कंठ दाटून येतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात, परंतु ते थांबतात, वेळ घेतात, परंतु आपलं बोलणं पूर्ण करतात. आणि तुमच्यासाठी आज पहिला धडा तुम्हाला मिळाला. कितीही भावनिक झालो तरी कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. सरकारी नोकरीमध्ये हे होतं. भावनाजी म्हणाले की भावना आणि कर्तव्य याचा संघर्ष हा कधी कधी तुमच्या नोकरीमध्ये उभा राहतो. त्याची पहिली परीक्षा तुमची आज झाली. तुम्हाला बोलण्याचं कर्तव्य पार पाडायचं होतं पण तुम्ही भावनिक झाला आणि हा तुमचा आज पहिला धडा तुम्ही शिकला असेल असं मला वाटतं की आपल्याला किती जरी आपण भावनिक झालो तरी आपण आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. पादगिरे सर, तुम्हाला तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. 250 पैकी 150 मुलं लागणं हे असं वाटलं मला की तेजस्वी काय बॅट्समन मुंबईचा शुभमन गिल किंवा तो जो सूर्य आहे त्यांनी 150 बॉलमध्ये 250 रन काढल्यासारखं वाटतं. म्हणजे 250 मध्ये 150चा रेशिओ हा खूप चांगला रेशिओ आहे आणि तुमचं खरोखर मी अभिनंदन करतो. गुरुचं एवढं महत्व असतं की माणूस आहे तोच असतो परंतु त्याला स्पष्टता नसते, एक भरकटले पण असतं, दिसत नसतं. पुढचं जे काम आपल्या गाडीमध्ये पावसाळ्यामध्ये वायपर करतं ना, गाडीमध्ये काचेला वायपर असतं बघा की ते वायपर तुमची काच स्वच्छ करताना किती जरी धोधो पाऊस पडत असला तरी तुम्हाला पुढचं स्पष्ट दिसायला लागतं आणि तुम्ही गाडी नीट चालवू शकता. ते काम गुरु तुमच्या जीवनात. हा जो संकटाचा पाऊस तुमच्यावर पडत असतो, हा जो अनिश्चिततेचा पाऊस तुम्हाला तुमच्यावरती पडत असतो, त्या पावसाच्या दिवसामध्ये तुम्हाला गुरु काच स्वच्छ करून तुमचं भविष्य अतिशय स्पष्टपणे दाखवतात की या मार्गाने जर तू गेलास तर तुम्हाला जे इच्छित स्थान आहे तुम्हाला निश्चित मिळेल, तुम्हाला यश निश्चित मिळेल. गुरुच्या जीवनामध्ये इतकं मोठं महत्व आहे. आपण अनेकदा गुरुकडे दुर्लक्ष करतो. माणूस आहे, अहंकार त्याला असतोच. मी शहाणा आहे, मला सगळं कळतंय, मला सगळं माहिती आहे, माझ्या कष्टाने सगळं होणार आहे. हे जे मी माझं मध्ये जो माणूस असतो त्याला तू काय आहेस हे गुरु दाखवतो. त्याच्यामुळे गुरुचं खूप महत्व आहे. जसं त्यांनी सांगितलं की 6 वेळेस त्यांनी परीक्षा दिली, बरोबर आहे शिंदे? आत्ता यश आलं. याचं कारण आहे गुरुचा त्याने हात कधी सोडला नाही. जो गुरुचा बोट सोडत नाही, जो गुरुचा हात सोडत नाही त्याचा रस्ता कधीच भरकटत नाही. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आपण आपल्या जीवनामध्ये पहिला गुरु आईला करतो, दुसरा गुरु वडिलाला करतो आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा जीवनाचे मार्ग शोधायला चालू करतो की मला करायचंय काय, तेव्हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असे गुरु आपल्याला भेटतात. जसं IIT सर लाभले, पाचगिरे सर लाभले, असे चलवाड सर आहेत. कुठे गेले? मॅथ्स टीचर आहेत का?
हे सगळे गुरु तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी भूमिका पार पाडत असतात. काय असतं सगळंच, काय म्हणतात ना, सगळंच असतं पण दिसत काही नसतं. जे दिसतं, जे दिसते ते दुर्बीण गुरुकडे असतं. गुरु तुम्हाला ते दाखवतो त्या दुर्बिणीतनं की तुम्हाला कुठल्या दिशेने नेमकं जायचं आहे. आणि म्हणून तुम्ही गुरुचं कायम आभारी असला पाहिजे. जीवनात कितीही मोठे व्हा, कुणी मोठं केलंय याला कधी विसरू नका. तुमचे आई वडील असतील, तुमचे शिक्षक असतील, यांना कधी विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज. आपण कुटुंब म्हणलं की पटकन आई वडिलांचा विचार करतो, पण भाऊ असतो, बहीण असते, त्यांचं पण खूप मोठं सहकार्य आपल्याला असतं. आणि भावासारखा तर मित्र नाही आणि बहिणीसारखी तर मैत्रीण नाही. कारण जे आपण आई वडिलांना सुद्धा बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, अडचणीचा उल्लेख करू शकत नाही, तो आपण भावाकडे करतो, बहिणीकडे करतो आणि मित्राकडे करतो. मित्रांचं सुद्धा आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात थोडक्यात सांगण्याचा माझा उद्देश आहे की समाजाला कधी तुम्ही विसरू नका. आणि तुम्ही सगळे लोक, मला असं वाटतं पोलीस भरतीमध्ये तेच लोक येतात की ज्यांची घरची परिस्थिती ही बेताची असते आणि त्यांना दुसरं काही आपण करण्यासारखं नाही असं वाटतं. समाजामध्ये पहिला जे कल असतो तो डॉक्टर होण्याकडे आहे, दुसरा कल असतो इंजिनियर होण्याकडे असतो. पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही घडत नाही आणि आपल्या घरची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आपल्याला दुसरं काही होण्याचं स्वप्न दाखवत नाही, तेव्हा माणूस असं म्हणतो की चला आपण पोलीसमध्ये भरतो, असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळं मला वाटतं कदाचित माझं ज्ञान कमी पडलं किंवा काही चुकलं की तुम्ही निश्चित दुरुस्त करा. परंतु मी ग्रामीण भागात येतो त्याच्यामुळे मला जाणवतं. तुम्ही कधी शहरातली मुली पोलीस भरतीमध्ये आले तसं ऐकलंय का? शहरातल्या मुली, शहरातली मुलं पोलीस भरतीमध्ये सहभागी झाल्यात असं कधी ऐकलंय? कधीच घडत नाही. 10% सुद्धा प्रमाण नसतं. 90-95% ही मुलं ही ग्रामीण भागातली आलेली असतात. कारण ग्रामीण भागातली परिस्थितीच तशी आहे. सगळी अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून असते आणि कधी पिकतं, कधी पिकत नाही, पिकलं तर विकत नाही. एक अडचण आहे. शेतीचं मला माहिती आहे. यावर्षी ह्याला भाव आहे म्हणून ते लावलं की पुढच्या वर्षी 100% पडतं म्हणजे पडतं, काहीच खरं. आणि निसर्गाचंही कसंच झालं, निसर्गाची लहरी वृत्ती झाली, कधी पाऊस पडतोय कधी पडत नाही. त्याच्यामुळे सुद्धा शेतीची परिस्थिती खूप अवघड झालेली असते. आणि त्या ग्रामीण भागातनं जास्तीत जास्त लोक बदलवलेली हे पोलीसमध्ये येतात. त्याच्यामुळे पोलीस विभागाला ग्रामीण भागाचा आभारी असला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा जास्त न पिकणाऱ्या जमिनी आणि वेळेवर पडणारा पाऊस यांचं पोलीस विभागाला आभारी असला पाहिजे की त्याच्यामुळे तुमच्याकडे भरती तरी होते, तुम्हाला कर्मचाऱ्यांची कमी पडत नाही. त्याच्या सरकारमध्ये आता काही क्षेत्र असे झालेत सरकारी नोकऱ्यांमध्ये की तिथं नवीन भरतीच होत नाही, कुणी त्या विभागाला येत सुद्धा नाही, अशी सुद्धा परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवलेली आहे. परंतु ग्रामीण भागातून तुम्ही सगळे येत असल्यामुळे एक तर तुमच्यामध्ये काटक शरीरात तुम्ही काटक पहिलेच असता, लहानपणापासून तिची तुम्हाला सवय असते. आणि दुसरं तुम्हाला काटकपणा तुमच्यामध्ये बनवते की तुमची परिस्थिती. तुमची परिस्थिती तुम्हाला मजबूत बनवते, काटक बनवते. तुम्हाला माहित असतं की मला हे करण्याशिवाय आता पर्याय नाही. बऱ्याचदा आपण ऐकतो, तुम्ही ऐकलं असेल, प्लॅन ए, प्लॅन बी असं म्हणतात ना की हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते, प्लॅन सी वगैरे करतात. पण तुमच्याकडे प्लॅन बी प्लॅन सी नसतोच. तुमच्याकडे एकच असतो, तो म्हणजे प्लॅन ए. मला हे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुमची परिस्थिती त्या पोहायला शिकणाऱ्या पोरासारखी असते की ज्याला भोपळ्याचा आधार नसतो आणि त्याला आता फ्लोटर सुद्धा नसतो. त्याला सरळ त्याने विहिरीत उडी मारलेली असते आणि पोहण्याशिवाय मला पर्याय वाचवणारही कुणी नाही. ही जी परिस्थिती असते ती परिस्थिती तुमची असते, म्हणून कदाचित तुम्ही यशस्वी होता. आणि तुमच्या ह्या 150 लोकांचं तर कौतुक ह्याच्यासाठी आहे की हजारो सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी पोहोचलेले आहात. त्याच्यामुळे स्वतःसाठी एकदा जोरदार कळावा. एवढ्या सगळ्या स्पर्धेतनं तावून सलाखून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. तुम्हाला असं वाटतं की आता मी पोलीस झालो, कॉन्स्टेबल झालो म्हणजे मी खूप काहीतरी म्हणजे कनिष्ठ दर्जाच्या परिस्थितीपर्यंत मी आलो. पण तुमची आणि मेडिकलला जे मुलं जातात तर त्यांची परिस्थिती खूप सारखी असते बरं का. आता कसं विचारा मी तुम्हाला, माझी पत्नी डॉक्टर आहे म्हणून मला माहिती. तुम्हाला फिजिकल आणि नॉलेज या दोन्ही गोष्टीमध्ये पास व्हावं लागतं. फिजिकलमध्ये पास व्हावं लागतं आणि परीक्षेतही पास व्हावं लागतं. आणि दोन्हीतनं पास झालं तर निवड होतं ना. एकात पास आणि एकात नापास चालतं का? नाही. तसं मेडिकलला थेअरीमध्ये पास व्हावं लागतं, प्रॅक्टिकलमध्ये वेगळं पास व्हावं लागतं. तसं तुमचं आहे थेअरी आणि प्रॅक्टिकल, तसं मेडिकलचं आहे. जेव्हा तुमची आणि डॉक्टर लोकांची परिस्थिती पास होण्याच्या बाबतीत सारखीच आहे. त्याच्यामुळे असं करा, आज आम्ही डॉक्टर झालो असं समजून घ्या. बाकीच्या ह्याच्यामध्ये कसं आहे, थेअरी प्लस प्रॅक्टिकल असे मार्क्स असतात आणि त्याच्यातनं माणूस पुढे जातो. परंतु तुमचं तसं नाही आहे. तुम्ही दोन्हीकडेही अग्निपरीक्षा देऊन इथपर्यंत पोहोचलेले आहात.
मी तुम्हाला अंतःकरणापासून एक गोष्ट सांगतो की तुम्ही आज जसे तुमच्या आई वडिलांचे, गुरूंचे, सगळ्यांचे आभार मानताय ना, तसे एकदा आर पाटलांचे नक्की आभार माना. कारण पोलीस भरतीमध्ये ज्या माणसाने क्रांती घडवली, ज्या मंत्र्यांनी क्रांती घडवली, तो माणूस आहे आर पाटील. त्यांनी गृहमंत्री असताना हे सगळे नियम बदलले. इन कॅमेरा पोलीस भरती त्यांनी चालू केली आणि सगळे कडक नियम आर पाटील साहेबांनी केले. आणि म्हणून आज तुम्ही हा दिवस पाहता. आता जसं शिंदेनी सांगितलं, ते माझ्याकडे आले होते पोलीस भरती मध्ये भया काय होत आहे का, आणि मी त्यांना सांगितलं की असं काही होत नसतंय, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा तरच होतंय. आमच्यासारख्या पुढाऱ्याचं काम हे तरुणांना गुमराह करण्याचं नाही, सही रस्ता दाखवण्याचं. आमचं कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला योग्य मार्ग दाखवला पाहिजे. सहज म्हणू शकलो असतो, करू काळजी करू नको, पाठीवर थाप वगैरे मारतात ना पुढारी, मतदान घेण्यासाठी पुढारी काही करतात, काळजी करू नका. पण आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं नाही की मतदान घ्यायचंय म्हणून तुम्ही काहीही करायचं, हे आम्हाला त्यांनी शिकवलं नाही. पण तुम्हाला हेही सांगतोय सांगताना बातवंडीजी, हे नियम ज्यावेळेस बनवले नव्हते आर पाटील साहेबांच्या काळात, हे बदल झाला नव्हता, तेव्हा मी रामापूर तांड्याचे वगैरे बरेच मुलं पोलीसमध्ये लावले. आताही कार्यरत वगैरे आमचे जे लमाण समाजाचे मुलं आहेत. तेव्हा काय होतं की सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा मुलाखत व्हायची तेव्हा थोडीशी आम्ही विनंती केली की ती ग्राह्य धरली जाईल. परंतु आता ती सुद्धा परिस्थिती आमच्याकडे राहिलेली नाही आहे. अतिशय निष्णात लोक, पूर्ण तयारी असलेले लोक आज पोलीस भरतीमध्ये येतात. त्याच्यामुळे खरंच तुम्ही आर पाटील साहेबांचे आभार मानले. एक इमानदार पुढारी जर मंत्री झाला त्या खात्याचा, काय बदल करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर पाटील साहेब. तुम्ही आज या स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही इथपर्यंत आला, बरोबर आहे. पण तुमची खरी परीक्षा ही आता इथून पुढच्या जीवनामध्ये सुरू होणार. आत्तापर्यंत तुम्ही जिथपर्यंत पोहोचलेले आहात ही तुमची शारीरिक मेहनत, तुमचे कष्ट, तुमचं ज्ञान आणि थोडीशी मानसिक तयारी ह्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचला. पण इथून पुढं ह्याचं नेमकं उलटं होणार आहे. तुमच्या सगळ्यात पहिल्या प्रायोरिटीला तुमची मानसिक तयारी येणार आणि बाकीच्या तयाऱ्यांना दुय्यम स्थान मिळणार. नोकरी करणं, माणसं दोन प्रकारचे कामं करतात, व्यवसाय करतात आणि नोकरी करतात. व्यवसायामध्ये आपण आपल्या मर्जीचे मालक असतो, पण नोकरीमध्ये तसं नसतं. नोकरीमध्ये कुणाची तरी मर्जी असते आणि त्याची मर्जी ही आपली मालक असते आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला चालावं लागतं. त्याच्यामुळे तुमच्यापैकी जे म्हणून कर्मचारी हे मानसिकदृष्ट्या स्वतःला योग्य परिस्थितीमध्ये ठेवतील, ते निश्चित तुमच्या सर्व्हिस स्टेजरमध्ये यशस्वी होतील. आपण सगळीकडे पाहतो, कधी कधी ऐकतो पण रायफलनी गोळी मारून घेतली, कारण त्यांना ते फ्रस्ट्रेशन सहन होत नाही. त्यांना ते जे काही त्यांच्यासोबत चालू असतं ते हाताळण्याची त्यांची मानसिक क्षमता असते. त्याच्यामुळे कधी कधी दुर्दैवाने अशी पावलं हे सर्व्हिसमध्ये उचलली जातात. तुमच्यापैकी कुणीही अशी पावलं कधीही उचलू नका. तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा आणि कधी तसं वाटलंच तर भातलावंडीची नाट एकदा त्यांचा चेहरा आठवला की माणसाला आपोआप बळ येते की हसत मुखाने पोलीसची सर्व्हिस, नोकरी ही आपण कशी केली पाहिजे. अतिशय चांगलं उदाहरण भातलावंडी जे आहे. समतोल साधत पुढे चला. एक कल्ली नोकरी होऊ शकत नाही, माझी मर्जी नोकरीमध्ये चालू शकत नाही. कुणाच्या तरी मर्जीने आपल्याही मनाचं करायचं, त्याच्याही मनाचं होईल असं पाहायचं. असा एक हुशारीचा मधला मार्ग काढत काढत तुम्ही पुढच्या तुमच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करा. मला माहिती आहे आता पोलीस भरती झाली म्हणजे फक्त तुम्हाला एकट्यालाच काम लागलेलं नाही आहे, तुमच्यापेक्षा जास्त काम तुमच्यात आई वडिलांना लागतं. निवड झाली आहे ही उपवर मुलींच्या मायबापाला माहिती आहे आणि ह्यांची निवड झाली ही उपवर मुलांच्या मायबापाला माहिती आहे. त्याच्यामुळे या दोघांचे मायबाप आता कामाला लागले असतील आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा सगळ्यांनी काय सांगितलं की लग्न होईल, तुम्ही म्हणालात ना घरी बायको होईल, हेच म्हणाले आई वडिलांची काळजी घ्या. तुम्ही सांगितलं की हे असं तुम्ही फक्त मुलांनाच काय सांगितलं, ह्यांची पण लग्न होणार, ह्या पण लग्न होऊन कुणाच्या तरी घरी जाणार आहेत, त्या पण त्यांच्या घरी जेव्हा जातील तेव्हा त्या मुलाच्या आई वडिलांची काळजी घ्या असं पण तुम्ही थोडंसं सांगायला पाहिजे. एक कल्ली बोलून कसं चालेल. लग्न फक्त मुलांचे थोडीच होतात, लग्न तर मुलींचेही होतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडक्यात आमचा सगळ्यांचा सांगण्याचा उद्देश काय आहे की आई वडिलांची काळजी घ्या. ते आपले आई वडील असो, आपल्या पत्नीचे आई वडील असो किंवा आपल्या नवऱ्याचे आई वडील असो. बऱ्याचदा काय होतं की मुलीला हे सांगितलं जातं की लग्न झाल्यानंतर त्या मुलाच्या आई वडिलाला आपले आई वडील म्हणायचे. मी तुम्हाला उलट सांगतो, तुमचं लग्न झाल्यानंतर त्या आपल्या पत्नीच्या आई वडिलाला सुद्धा आपल्या आई वडील म्हणा. ही खऱ्या अर्थानं क्रांती की आपण आपल्या संसाराकडे कसं पाहिलं पाहिजे, आपल्या पत्नीच्या सुद्धा आई वडिलांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे. जर का आपण आपल्या पत्नीकडे ही अपेक्षा करत असो की आपल्या आई वडिलांना तिला आपलं आई वडील मानावं,
आपलं कर्तव्य नाही का की आपण तिच्याही आई वडिलाला आपला आई वडील मानावं? ही भावना तुमच्या मनामध्ये जागी झाली पाहिजे. आपणच तिला सीता हो म्हणायचं आणि आपण राम नाही व्हायचं, हे बरोबर नाही. तिच्याकडनं जर सीतेची आपण अपेक्षा करत असो, आपणही रामाचे गुण आपल्या अंगामध्ये अवलंबले पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रगतीचे मुली खुश झाल्यात तर माझं भाषण आहे. तुमच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असंच जगलो. माझं जीवनच आतापर्यंत असं गेलं की मी कधी माझ्या पत्नीच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांपेक्षा वेगळं मानलं नाही, आणि माझ्या पत्नीने कधी माझ्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांपेक्षा तिच्या आईवडिलांपेक्षा वेगळं मानलं नाही. तिचं करणं साहजिक आहे, कारण तो संस्काराचा भाग आहे. नंतर माझ्या जीवनात भाऊ आला किंवा बहीण आली, त्याच्यानंतर माझ्या जीवनात पत्नी आली, त्याच्यानंतर मला मुलं झाली. बरोबर आहे. माझ्या जीवनाचं सोपं सूत्र आहे, सगळ्यात पहिले माझ्या आईवडील चालू कुटुंब हे पहिलं येतं. सुदृढ कुटुंब हे सुदृढ समाज घडवतं, हे कधी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचं कुटुंब हे सुदृढ राहावं अशा पद्धतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आज नोकरी तुम्हाला लागलेली आहे, बरेच जण जॉईन व्हायला गेलेले आहेत, काही जण जॉईन व्हायला जातील. आनंद आहे की संबंध महाराष्ट्रभर तुम्ही सगळेजण जाता, एकाच ठिकाणी जात नाहीये, याचा मला खूप मनापासून आनंद आहे. पोलीस ट्रेनिंग सेंटर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला आणलं. त्यांची दृष्टी होती की जे जे नवं ते लातूरला हवं. तसं जेव्हा पोलीस ट्रेनिंग सेंटर निघालं महाराष्ट्रात, कुठं द्यायचं, लातूरला द्या, माझ्याकडे द्या, मी करतो सगळं, त्यांनी इथं आणलं. त्याच्यामुळे अनेकांची सोय. आता मला वाटतं लातूरचं बरंचसं मार्केट हे पोलीस ट्रेनिंग सेंटरला येणाऱ्या पोलीस बांधवांच्या मुळे सुद्धा चालतं. रविवारी सगळे पांढरे शर्ट घातलेले, सगळं लातूर रविवारी पांढरं होऊन जात आहे, आणि डोके सगळे डम्पिंग, डोक्यावरती काही स्टाईल बिल काही ती स्टाईल आहे, डोक्यावर केस नाहीत अशी स्टाईल असते. असं आम्ही सगळं लातूरमध्ये पाहतो. तर साहेबांनी ते पोलीस ट्रेनिंग सेंटर इथं आणलं, म्हणून हे सगळे दिवस आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये जे काही नवीन पाऊल तुम्ही उचललेलं आहे, तुम्ही पोलीस होणार आहात, साहेबांचा संदर्भ दिलाय, तर तुम्हाला साहेबांच्या संदर्भाने एक प्रेरणा पण मी देऊ इच्छितो. आणि एवढी प्रेरणा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. साहेबांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सरपंचापासून ते मुख्यमंत्री म्हटलं जातं. असं म्हटलं की आपण सगळेजण टाळ्या वाजवतो. मी तुम्हाला ह्या शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्यापैकी एकाने तरी असं उदाहरण सेट करावं की कॉन्स्टेबल पासून मी एसपी झालो. तुमच्यापैकी एक जरी 72 असा निघाला की मी कॉन्स्टेबल पासून एसपी झालो, तर मला असं वाटतं की कालच साहेबांचा जन्मदिवस झाला. साहेबांना याच्यापेक्षा मोठी आदरांजली दुसरी कोणती असू शकते? एका सरपंचापासून मुख्यमंत्री झालेल्या माणसाला तुमच्यापैकी कुणी जरी एकाने मी कॉन्स्टेबल पासून एसपी झालो, ही जर तुम्ही प्रेरणा साहेबांना देऊ शकलात, तर साहेबांच्या दृष्टीने साहेबांना वाहिलेली ही सर्वोच्च आदरांजली आहे असं मी मानतो. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या शुभेच्छा देतो, तुमच्या आई वडिलांचं कौतुक करतो. त्यांनी आता सांगितले की वडील तिचे कसे पाठीशी उभे राहिले, तसे सगळ्यांचेच आई वडील पाठीशी उभे राहतात. स्वतःच्या पोटाला चिमटा बसवून देऊन सुद्धा ते आपल्या मुलांची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतात. पोटाला चिमटा बसला म्हणजे डोळ्यात पाणी आपोआप येतं, म्हणजे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु तुमच्या डोळ्यातली स्वप्न साकार व्हावी म्हणून ते स्वतःच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी सुद्धा झाकून देतात, त्याला आई वडील म्हणतात. असे हे तुमचे सगळे आई वडील ज्यांनी तुम्हाला अतिशय खंबीरपणाने साथ दिली. सोपं काहीच राहील नाही, शिक्षणही महाग झालं, उपचारही महाग झाले, परंतु तुमच्या आई वडिलांनी कधी, आणि तुमचं क्षेत्र एवढं अनिश्चित आहे की नोकर भरतीच कधी निघणार हे माहित नाही. तिथून सुरुवात आहे तुमची की नोकर भरतीच कधी निघणार आहे माहित नाही. निघाली तर त्यावेळेस आपण फिट राहू का नाही हे माहित नाही. आणि तिथून जरी आपण पुढे आलो तरी आपली निवड यावर्षी होणार आहे का पुढच्या वर्षी होणार आहे आपल्याला माहित नाही. अशा एवढ्या अनिश्चिततेच्या प्रवासामध्ये तुमचे आई वडील अतिशय ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. आणि असे आई वडील सगळ्यांचेच असतात, लेकरांच्या पाठीशी उभे राहतात. परंतु एवढ्या अनिश्चिततेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. तुमचं किती म्हणून कौतुक करावं, तुमचे किती म्हणून आभार मानावेत. तुम्ही तुमच्या पोटाला चिमटा बसला तरी सहन केला, परंतु लेकरांच्या डोळ्यातली स्वप्न साकार झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला. म्हणून आज यांच्याही डोळ्यात अश्रू होते, त्याच्याही डोळ्यात अश्रू होते, तिच्याही डोळ्यात अश्रू होते, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. खरं तर आपण महादेवाच्या पिंडीला पाण्याने अभिषेक घालतो, परंतु आज तुम्ही यांच्या सगळ्यांच्या कष्टाला तुमच्या अश्रूंनी अभिषेक घातला असं मी समजतो. आणि तुम्ही गाळलेल्या घामांना तुमच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला सलाम करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्यापैकी कुणीतरी निश्चित एक दिवशी एसपी होईल आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की मला बोलवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार.
धन्यवाद साहेब, सुंदर असं मार्गदर्शन केलं. खरं तर अगदी विलासराव देशमुख साहेबांच्या विचारांवरती पाऊल ठेवून आपण समोर आलात. आणि खरं तर अवघं मी सुरुवातीला म्हटलं होतं की साहेबांचा चेहरा बघितल्यावर पहिली नजर में प्यार हो जाएगा, परंतु साहेबांचं वक्तृत्व ऐकलं की त्यांच्या वक्तृत्वाच्या सुद्धा प्रेमात पडतात आणि त्यांच्या वक्तृत्वाच्या नाही तर त्यांच्या विचारांच्या सुद्धा प्रेमात पडतात. आणि नक्कीच आम्ही सगळेच तुमच्या विचारांच्या प्रेमात पडलो आहोत. आणि नक्कीच यानंतर इथला प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, ती आपल्या पतीच्या आईवडिलांना सुद्धा स्वतःचे आईवडील मानतील आणि पत्नीच्या सुद्धा आईवडिलांना मुलं स्वतःचे आईवडील मानतील. कारण समाजात आता काळाची गरज ही सध्या ही सगळ्यात महत्वाचे विचार पेरणं, हे विचार पेरणं सध्या गरजेचे आहेत. कारण सध्या जो समाजाचा दृष्टिकोन आहे, विचारांचा दृष्टिकोन आहे, विचारांची जी ताडजोड तुटत चाललेली आहे, खालावत चाललेली आहे, जी भरून काढण्याची गरज आज समाजात आज आहे. आणि ते विचार असे अनमोल विचार तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार साहेबांसाठी आपल्या लातूरचे माजी पालकमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके आमदार असणारे अमित भैया देशमुख साहेब, ज्यांना आपण आदर्श मानतो आणि ज्यांच्यात आपण विलासराव देशमुख साहेबांना पाहतो. अमित भैया देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शरद तात्यांनी एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. आणि त्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला जवळपास 60-50 वक्त्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, वाशिम, वर्धा या सर्व भागातून, विदर्भातून सुद्धा काही विद्यार्थी आले होते, संभाजीनगर मधून काही विद्यार्थी आले होते. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी मी शरद तात्यांना आमंत्रित करतो की त्या निकालाचं वाचन करायचं आहे. माझ्याकडनं थोडीशी चूक झालेली आहे, दिलगिरी व्यक्त करतो. विलासरत्न पुरस्कार सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडला. तर त्या सोहळ्यामध्ये ज्यांना कुणाला पुरस्कार मिळाले, भातवणेजी असतील, दिवे साहेब असतील किंवा मुरंडे सर असतील, त्या तिघांचं अंतःकरणापासून मी अभिनंदन करतो. तुमच्याबद्दल बोलताना इतका रमून गेलो त्याच्यामध्ये की त्यांच्याबद्दल बोलण्याचं माझं लक्षात राहिलं नाही. आणि शरद देशमुख यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आपण एक चांगली परंपरा विलासरत्न पुरस्काराच्या संदर्भातली चालू केलेली आहे. साहेब स्वतःच एक रत्न होते, त्यांच्या नावानं तुम्ही तो विलासरत्न पुरस्कार देत आहे, त्याच्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक आहे. कार्यकर्ता सहकारी असावा तर असा असावा की जो आपल्या नेत्यांच्या बद्दलची भावना ही अविरत तेवत ठेवेल, त्याची जाणीव ठेवेल. आणि त्याच्याबद्दल शरद मी तुमचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्याकडनं भाषणामध्ये तो उल्लेख राहून गेला याच्याबद्दल अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.